सांगा तरी तिथून पुढे जाऊन दाखवा तुम्ही जाऊन किती घालायचं सांगा बघा माणसं मारायची वाट बघायला म्हणून हे तर टिप्पर असते मोठं टिप्पर जर आलं ब्रेक लागते गाडी आपण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले 2-3 टँकर मागला ही जर गाडी आली ह्याला ब्रेक जर नाही लागलं तर मी आपल्या अंगावर कलेक्टर साहेब हे रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाली सगळा चिखल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्थित झाल्या 4 परवड्याला नाही घेतलं काम चालू अरे नालायक लोक यांना एवढंही कळत नाही की बाबा हे रस्ता खराब नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही एकदा जाऊन ये किती रस्त्याने ह्यांचं लाड कशाला करायला त्यांना हे काम चालू करायचं नाही पाणी मारून घेऊन नाही ही पाणी मारून हे असलं मरल ना साहेब आता एक झालं आता तुम्ही या रस्त्याने ह्याच्यापर्यंत जावा बरोबर 3-4 गाडी बरोबर बघता तुम्ही हा साहेब पहिलं साहेब कसा विचार पण तुम्ही शूटिंग चालू स्वतः माझी मुलगी लहान मुलं 2 वर्ष 3 वर्ष मुलगी माझी तिला दाखवून गाडी स्पीड झाली नाही दोन घ्या पण ह्याला काम करू देऊ नका अजून टिकट चालू आहे आता बंद करून आलो मी तिकडे वरुड्यात बरं कसं आहे जर लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही जेव्हा मोटरसायकल वाल्याने काय करायचं 4 व्हीलर ठीक आहे आता मी येतो ना 3-4 गाडी गेले त्या कॉपऱ्यावर गेले ना एखादी गाडी नाही काय रोडवर आणि करा ना त्याला कुठं येते ते पाणी टाकून नाही निघत पाणी टाकून नाही निघत म्हणजे पाठवा ना हो पाठवा ग्रेडर कुठे पाठवा नंतर आहे तुमच्या ज्या तुमचे जे हे हेल्पर्स आहे ना तिथे थोडं रान हडकल्यावर पुन्हा करावं काय फरक पडायला का 4 दिवसानं काय जीव येईल का समजा करायचं काम मधले करावे काम त्यांना तुम्ही बंद करायला लावा रस्ता किती झाले त्यांना चालू करू चालू मशीन येते का नाही तुमची अरे बोलवा बाहेर काय लावलं तुम्ही आपलं पळून गेले अरे मी आहे हो इथं पाठवा ही बघा काय प्रश्न ही काहीच नाही पुढे जाऊ तुम्ही त्या कोपऱ्याला परिस्थिती गाडी परिस्थिती ना जीव घेते पुन्हा ह्याला सांगायला करायला जास्त बाहेर वाहन काढतो होता पहिल्यांदा तीच गाडी कंट्रोल होत माझी गाडी माझी गाडी पलीकडच्या कॉर्डरला माझी गाडी स्लिप झाली आणि ह्याच्यात अजून भीती काय आहे ही टंपर आहे तर मोठ्या वेटचे ही जर नाही कंट्रोल झाली तर कोणाच्या गाडीवर येणार बरोबर आणि आता मी येताना 2-3 गाड्या होत्या त्या कोपऱ्याला एक होती स्कॉर्पिओ खाली गेलेली एक जरी गेली परवा त्याच रस्त्याने खाली एवढं करा बघा साहेब तुम्ही यांना फक्त केअरला चालू करू देऊ नका ही पहिल्यांदा साफ करून घ्या थोडे दिवस थांबा ना म्हणा पाऊस उघडल्यावर करा ना म्हणा एवढं काय
हो याच्यावर काय ऍक्शन घेता येते बघा घ्या येस 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 पी आय साहेब हो सर तुम्ही. हो सर